केरळमधल्या वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भूस्खलनाची भीषण अशी घटना घडली आहे आणि या भूस्खलनामुळे 19 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय तर 400हून अधिक जण अडकल्याची माहिती समोर आली आहे। अग्निशमन दलाचे 250 जवान या ठिकाणी तैनात झालेले आहेत। बचाव कार्य वेगाने सुरू आहे आणि या बचाव कार्यामध्ये हवाई दलाला सुद्धा तैनात करण्यात आले आहे। बचाव कार्यासाठी 2 हेलिकॉप्टर तैनात करण्यात आलेले आहेत आणि वायनाडच्या चुरमला भागामध्ये ही लँडस्लाइडिंगची घटना घडलेली आहे आणि यामध्ये शेकडो लोक दबल्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येते। अत्यंत मोठी आणि तितकीच ही भीषण अशी घटना सध्या वायनाडमधून पुढे येते। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी माहिती जाणून घेऊया। उर्वशी, वायनाडमध्ये अशा प्रकारे लँडस्लाइडिंगची ही घटना घडली आहे, यामध्ये 19 जण दगावले असल्याचं कळतंय, मृत्यू झाल्याचं कळतंय, काय काय नेमके आणखी तपशील येत आहेत? बघा, खूप मोठी घटना झाली आहे लँडस्लाइडची। 19 लोक जे आहेत, 19 लोक जे आहेत ते त्यांची डेथ झाली आहे असं कळून येत आहे आणि अजून 400 लोक तिथे फसले आहेत। इतकेच नव्हे तर 250 असे फायर ब्रिगेडचे फायर ऑफिशियल्स तिथे ऑन स्पॉट रेडी आहेत आणि ते रेस्क्यू ऑपरेशन आणि सर्च ऑपरेशन त्यांचा चालू आहे। वायुसेनाने पण रेस्क्यू ऑपरेशनसाठी आपले काही जे ऑफिशियल्स आहेत त्यांना त्याच्यात तेही काम करतायत आणि इतकेच नव्हे तर 2 हेलिकॉप्टर आहेत रेस्क्यू ऑपरेशनसाठी। MI-17 आणि ALS हे तिथे आले आहेत आणि सध्या रेस्क्यू सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन तिथे चालू आहे। आपण बघितलं तर वायनाड ही खूप महत्वाची कॉन्स्टिट्युएन्सी अदरवाईज पण आहे। पॉलिटिकली आपण बघितलं तर राहुल गांधी आणि प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी या दोघांनी ह्याला घेऊन ट्विट केलं आहे, पण एकत्रच असून पण बघितलं तर खूप मोठी ही घटना। उर्वशी, ही दुर्घटना लक्षात आली, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। उर्वशी खुना आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या। ഓർച്ചടിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്, പക്ഷെ അങ്ങോട്ട് പോകാനൊരു നിവൃത്തിയില്ല, കുത്തി ഒളിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്ന വെള്ളപ്പാച്ചിലാണ്।